मागच्या 2-3 दिवसांपासून प्रामुख्याने नाशिकच्या सुरगाणा भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि या सगळ्या विषयावरती आपण माहिती घेऊयात. माझ्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत. सर, सुरगाणा परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, भिंतीला आणि घरांना तडे गेलेले आहेत आणि शेतजमिनीनं सुद्धा तडे गेल्याची माहिती आहे. नेमकं सर हे भूकंप कशामुळे होत आहेत, काही रिपोर्ट आपल्याकडे आलेले आहेत का? यदि आपण या रिपोर्ट्सचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की जो आपला इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट आहे त्याच्यामध्ये जो एकमेकांमध्ये जात आहे त्याचा जो स्ट्रेस आहे तो आपला जो वेस्टर्न रिजनच्या वेस्टर्न घाट्समध्ये जो फॉल्ट आहे त्याच्यापर्यंत येत आहे आणि बसाल्ट रॉकवर असल्यामुळे हार्ड बसाल्ट रॉकवर असल्यामुळे त्या फॉल्टमध्ये जो जो म्हणजे जो क्रॅक आहे ते म्हणजे क्रस्टमध्ये त्या ठिकाणी म्हणजे आधीपासून म्हणजे सर्वप्रथम भूकंप जो आहे नाशिक जिल्ह्याच्या इतिहासमध्ये 1869 त्यापासून आपल्याकडे भूकंपची माहिती या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं आहे ते अजून अनव्हेरीफाईड आहे, अनकन्फर्म्ड आहे की हायड्रोसेस्मिलॉजीमुळे होतोय, म्हणजे जादा पाऊस पडला आणि पाणी खाली शिरलं की भूकंपांची प्रमाण वाढते. या सगळे भूकंप जो आहे ते म्हणजे अपर क्रस्टमध्ये भूकंप आहे, बिकॉज हे डीप फॉल्ट या इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे जो भूकंप असतो त्यासारखा भूकंप नाही आहे. तर ते दोन गोष्टी असतो, एक आहे की ते शालो भूकंप आहे, म्हणजे 4 ते 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये त्याची एपिसेंटर असते. आणि दुसरी गोष्ट एक स्वॉर्म ऑफ भूकंप अर्थक्वेक म्हणतो त्याला, की एकच म्हणजे एक झाल्यानंतर दुसरं झाल्यानंतर तिसरं. जसं आजच्या डेटचा अगर आपण विचार केला तर 3 अर्थक्वेक्स आजपर्यंत झाले, म्हणजे आजच्या डेटमध्ये झालेलं आहे. तर हे बेसिकली ते स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक म्हणतो, लो डेप्थमध्ये असतो आणि त्यांची इंटेन्सिटी पण म्हणजे सेस्मिक म्हणजे आपण झोन 3मध्ये आहे आणि त्याची जो इंटेन्सिटी आहे ते 4च्या खाली असतो. तर हे पण आपण आतापर्यंत अनुभवलेलं आहे की 3.5 3.2 असं रेक्टर स्केलमध्ये असलेला भूकंप आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये जाणवलेलं आहे. याचा जो फॉल्ट आहे ते बेसिकली सुरगाणा पेठ या भागामध्ये ते फॉल्ट आहे आणि भूकंप जो क्षेत्र आहे ते आपलं दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ याच्या जो 3 तालुक्याचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्या भागामध्ये आपल्याला दिसले. आणि हे सगळे एपिसेंटर एकमेकांच्या फार जवळच्या ठिकाणी आहे, म्हणजे आपण अगर त्याला मॅप केलं तर ते सगळे एपिसेंटर जवळच्या ठिकाणी. यासारखा जो लो इंटेन्सिटी परंतु ये जो भूकंप असतो त्याच्यामध्ये जो एक मेजर प्रॉब्लेम जो आपल्यासमोर येतो त्या भूकंपामध्ये, त्या एक मेजर चॅलेंज जो आपल्यासमोर येतो या भूकंपामध्ये, की जो बिल्डिंग्स जो म्हणजे चांगले कन्स्ट्रक्शन झालेले नाही त्यासारखे बिल्डिंग्सला धोका असतो, ते भिंत पडणे या सगळे घटना होते. दुसरा की पाऊस आपल्या माहिती आहे की खूप जास्त पडला आहे. आपल्या मागच्या 10 दिवसमध्ये 1000 mm पेक्षा जास्त पाऊस आपले जो डोंगरी तालुके आहे सुरगाणा, पेठ, आपलं त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि बागलांचे काही भाग, तो या ठिकाणी 100 mm पेक्षा जास्त पाऊस पडला आणि त्या ठिकाणी ऑलरेडी हार्ड रॉकवर जो डेपॉझिशन आहे ते ऑलरेडी ओला झालेलं आहे आणि ते लँडस्लाईडची परिस्थितीपर्यंत आलेले आहे. आणि ज्या असं ठिकाण आहे जो लँडस्लाईड प्रोन आपल्या जिल्ह्यामध्ये 17 ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी असं एक परिस्थिती निर्माण होतो की अगर भूकंप त्या ठिकाणी झाला आणि लो इंटेन्सिटी पण असला तर त्या ठिकाणी काही प्रमाणात ये खाली पडू शकतो, म्हणजे. आणि या गोष्टी आपल्यासाठी जरासं महत्त्वाच्या आहेत. सर, वारंवार होणाऱ्या या भूकंपांमुळे नागरिक भयभीत आहेत. प्रशासनाकडनं काही सूचना किंवा काही प्रिकॉशन घेण्याचं आवाहन आपण केलेलं आहे का? सगळ्यांना आपण ही सूचना दिली की भूकंपच्या झटकेनंतर कृपा करून आपल्या घरची तपासणी करा, जो लँडस्लाईड प्रोन एरिया आहे त्या ठिकाणी आपण लक्ष द्या, असं 3-4 सूचना आपण सर्वांना दिलेली आहे. पूर्ण प्रशासन आणि पूर्ण यंत्रणा, आपले सगळे विभाग खूप ॲक्टिव्ह आहे. शेतकरीला आपण सूचना दिलेली आहे की कसं लक्ष द्यायचं आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल आपण ॲक्टिव्ह आहे. आणि याच्यामध्ये चिंताची काय गोष्टी नाही, अफवावर कृपा करून विश्वास ठेवू नका, परंतु सतर्क राहणे की नक्की गरज आहे, याबद्दल सर्वांनी लक्ष द्या. एक शेवटचा प्रश्न, त्र्यंबकेश्वरमध्ये आपण म्हणलं की पावसामुळे किंवा डोंगरी भागामध्ये अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के बघतायत. कुंभमेळा आहे, आगामी कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पुढच्या वर्षी त्र्यंबकेश्वरला येतील आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय आणि डोंगरामध्ये संपूर्ण गाव आहे. आपण काही प्रिकॉशन? त्र्यंबकेश्वर टाउन परसे ते जो आहे ते जो आपला जो फॉल्ट आहे त्याच्यापासून लांब आहे. तर अगर तुम्ही ते मॅप पाहिला जो माझ्याकडे उपलब्ध आहे, परंतु तिथे काय आजपर्यंत एवढी म्हणजे चिंताजनक गोष्टी घडलेली नाही. मेजर जो फॉल्ट लोकेशन आहे ते ॲक्च्युली पेठकडे आहे आणि आपण पूर्ण दक्षता घेतलेली आहे. आणि पावसामुळे भूकंप होतो ही एक ॲक्च्युली कोरिलेशन नाही आहे, ते एक थ्योरी आहे, त्याला आपण हायड्रोसेस्मिलॉजी म्हणतो आणि ते एक थ्योरी आहे. परंतु हा थ्योरी खरं आहे खोटं आहे माहीत नाही, परंतु लोकांची यामध्ये एक थ्योरी आहे की असं होतो. जो भी असेल, भूकंपमध्ये आपण खबरदारी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. हे पूर्ण मॅप्ड आउट आहे, पूर्ण केंद्र सरकारची पण काही टीम्सनी ऑलरेडी मॅप आउट केलेला आहे. रिस्क झोन्स आयडेंटिफाय करून दिलेला आहे, कुठले गाव या रिस्क झोनमध्ये ते आयडेंटिफाय करून दिलं आहे आणि ते मेजरली दिंडोरी, सुरगाणा, पेठ या 3 तालुक्यामध्ये आहे, कळवणच्या काही भागमध्ये. आणि पूर्ण आयडेंटिफाईड आहे, मार्क्ड आउट आहे, खबरदारीचे पॉईंट्स पण मार्क्ड आउट आहे.
इंटेन्सिटी काय रेंजमध्ये असणार आहे ते पण मार्क्ड आउट आहे आणि त्याचे जो 2 इम्पॅक्ट आहे लँडस्लाईड आणि काही ठिकाणी जो लँडस्लाईड ट्रिगर करणार त्यामुळे लँडस्लाईड परसे होणार नाही परंतु लँडस्लाईड ट्रिगर करणार आणि काही जुन्या बिल्डिंग्सला धोकादायक होणार हे पण मार्क्ड आउट आहे. तर इथपर्यंत आपण गेलेलो आहे. फक्त लोकांनी सतर्कता अगर केला मी ड्रिल्स करायला पण सांगितलं मोठे बिल्डिंग्स फॅक्टरीज आश्रमशाळा इत्यादीमध्ये ते पण मी सूचना दिली आणि काही ठिकाणी झाले पण आहे. फक्त खबरदारी लोकांनी घेत राहिले कुठल्या अडचण होणार. तर लोकांनी खबरदारी घ्यावं, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही असं एकूणच हे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती आम्ही इथे उपाययोजना केलेल्या आहेत आणि लोकांनी फक्त खबरदारी घ्यावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं गेलं आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.